तर मी या तिघा मित्रांकडनं काय माहिती असायचो. मी मुंबईला असायचो, बाहेर असो, मी बऱ्याच ठिकाणी जिम केली. मी म्हटलं अरे एकदा तरी जायला पाहिजे, म्हणजे जेव्हा त्यांचं काम चालू तेव्हा मला ऐकायला यायचं अरे वासू सरांचं असं वगैरे. मग आज मला भेटल्यावर कळलं अरे तो माणूस किती भारी आहे, त्याची जिम पण किती छान आहे. आता आपलं हे चॅलेंज आहे परागावला, त्याच्यावरती अजून एक चॅलेंज दिलं आहे मी. सगळ्यांनी 1.5 मिनटं 1:50 असे घेतलेत. परागला चॅलेंज दिलं आहे की 1 मिनिटात करायचे. बघूयात योगी भाऊ, बघूया आता किती करू शकता. स्टार्ट. बारीक पडत आपल्याकडे आहे ना, हाईट पण आहे, मोठी हाईट आहे. कॉम्पिटिशन कस अरे सारखं विचारते किती झाले किती झाले, सारखं विचारतं किती झाले की. Nice. Come on, 10. Come on. राम राम मंडळी, कसं चाललंय? परत चाललंय ना, तर परत चालू द्या. आणि मंडळी, आजचा दिवस आहे ना, म्हणजे विषय गंभीर आहे आजचा दिवस. सकाळी एक आपण, तुम्ही ब्लॉग मागे जाऊन बघा, मग तुम्हाला ते कळेल काय नक्की. इंडिपेंडन्स डेच्या दिवशी आम्ही खूप मोठी गोष्ट केली आहे. आम्हाला आज स्वातंत्र्य भेटलं ऍक्च्युली असं वाटतं बऱ्याच दिवसापासून. आणि आजच्या दिवशी म्हणजे खूप दिवसापासून, म्हणजे जशी जिमिंग करतोय ना, आमचे योगी भाऊ कायम फिटनेस आणि या त्या गोष्टीमध्ये होत्या. आणि मेन म्हणजे त्यांच्यामुळे मोटिवेट झालेला माणूस मी. तर आम्हाला आजपर्यंत कधी टाइमच वेळच अशी आलेली आहे की कधी एकत्र जिम करू वगैरे काय. तर आज तो वेळ येतोय, खास काही कारण असतो आम्हाला आज वेळ भेटतोय. तर मग चला जिम मारूया आज. बघू आता परागभाऊंची नवीन झालेली जिम कशी आहे. येस, आमचे वासू सर आपले जवळचे मित्र आहे, त्यांनी नवीन जिम टाकली आहे. आणि ते आपले रावडी मंडळींचे मोठं प्लॅन आहे. योगी, मी जसं सांगितलं त्यांना योगी भाऊ येत आहे, ते एक्साइट झाले. ते घरी होते, ते म्हणजे थांबा येतो मी जिमला. माझ्यामुळे ते 7ला येणार होते. आज इंडिपेंडन्स डेच्यामुळे त्यांचा कार्यक्रम होता. ते म्हणे ठीक आहे चला योगी भाऊ येतोय, तर येतो मी जरा लवकर. जास्त मजा येईल मग. तर आपल्याला जायचं इथे हेच ते आपल्या आशा फिटनेस. आशा फिटनेस. चला योगी भाऊ, वेलकम टू आशा फिटनेस. हेच ते आमचे वासू सर, हेच ते आमचे वासू सर. खास माणूस आणलाय तुमच्यासाठी. नमस्कार सर. थँक्यू. चला फायनली मंडळी, आता आपण आलेलो आहे जिम मध्ये. आणि तो दिवस आलेला आहे. तुम्ही पाठीमागं बॅकग्राऊंडला म्युझिक ऐकत असाल. आज इंडिपेंडन्स डे मुळे सगळीकडे आपले दिवस एकदम साजरा चाललाय. आणि प्रोग्राम पण आहे आता 7 वाजता. कदाचित आपण राहतो नाही राहतो, कारण अजून आजचा दिवस म्हणजे क्रिकेट सगळं स्वातंत्र्य. आणि आमच्या योगी भाऊची वहिनी पण गेलेली आहे, त्याच्यामुळे तो विषय आहे, असा पद्धतीत खेळ आहे. चला आता वर्कआउटला सुरू करू. आणि तुम्ही पण आमच्या बरोबर वर्कआउट करा. घेऊया आनंद. काय योगी भाऊ फार दिवसापासून वेट करत होते. पहिलवान आता इथं येत आकडा ना पहिलवानची. चल करे सुरू. बघू आता परागभाऊ काय काय वर्कआउट सांगतात मला कसे करायचे. परागभाऊ एवढी फिजिक अचीव केली आपण बघितली. मोटिवेशन आपले त्यांनी स्विमिंग एकदम पुढे निघून गेले. तसं आता फिटनेस मध्ये बघूया, त्यांच्याकडून थोडं शिकू आपण आता काय गोष्टी. चांगलं वाटलं ऐकून. योगी भाऊला मला शिकवायचं वेळ येणार. वेळ म्हणजे इन द सेन्स त्यांना वाटतंय की आपण याच्याकडनं शिकलं पाहिजे अशा गोष्टी. इट्स अ व्हेरी बिग कॉम्प्लिमेंट. कारण त्याला पाहून सुरुवात केलेली गोष्ट जेव्हा तो माणूस म्हणतोय, ज्याला पाहून आपण करतो, तो ज्या वेळेला सांगतो त्यावेळेला ते खूप मोठी गोष्ट आहे. चला मग योगी भाऊ पहिले मंडळी टिप्स घेऊ. बघूया योगी भाऊ किती वॉर्मअप केलाय. चॅलेंज नाही पण आपण ट्राय करू. आपलं एक परागभाऊने ऑलरेडी एक रेकॉर्ड बनवलं होतं. गुगल बघितलं असेल तुम्ही, त्याच्यात बघता येईल. नक्की जाऊन बघा. एक US वाली लेडी होती ती, आणि अजून एक त्यांचं दोघांची हारली. अजून 2 जण होते त्यात भाऊ फायनल पर्यंत गेले. आम्ही कॉफी पिली होती त्याच्यामुळे तिसरा नंबर आला होता. तरी पण थांबत नव्हता. असंच राहू दे. थँक्यू सर आमचा कॅमेरा पकडल्याबद्दल.
योगी भाऊ बघूया आता किती करू शकता. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 come on 10 11. चला ठीक आहे, थोडा फॉर्म खालीवर आहे पण चालतंय. चला काही विषय नाही, मोटिवेट झाले हो. ट्राय केलं त्यांनी भरपूर पण काय ठीक आहे. चला आता कसं जरा कॉम्पिटिशन सुरू आहे. आता जरा थोडं ठीक आहे. पुश करतील एकमेकांना. चलो 1 2 3 4 बारीक पडते. आपल्याकडे आहे ना, हाईट पण आहे, मोठी हाईट आहे. कॉम्पिटिशन कस थोडं चला. योगी भाऊ स्वतः भाऊ योगी भाऊ 15 घेणार आहे. माझ्या हिशोबाने मारायला लागेल. काही विषय नाही, तुझ्या हिशोबाने मारसेल, काही प्रॉब्लेम नाही. कम ऑन योगी भाई, इझी मॅन. कम ऑन 1 नाईस. कम ऑन 2 इझी. 3 नाईस गोइंग. कम ऑन 4 5 कम ऑन 2 more 6 7 1 more. Easy. चल. Yes, nice man. Perfect. असं आहे. पहिलवान. ओके, आणि वेव्ह जी आहे ती पूर्ण एंडपर्यंत गेली पाहिजे. ओके, स्लोने पाणी हे नाही झालं. ओके, या पोझिशनला पूर्ण तिथपर्यंत गेली. बरपीसला पण सेम पुशअप केलं. जम्प करायची आणि पूर्ण पुशअप घ्यायचं. ओके, पूर्ण खाली परत ओके. टच करायचं, त्याला टच करायचं. 1 परत इकडे यायचं, टच करायचं, याचं 2 राऊंड ते ढकलून द्यायची आणि तिथून रिटर्न यायचं. ओके. इकडे सोडायचं आणि इकडे आल्यावर तुमचा टाइम. चला असा आहे हा चॅलेंज. आपल्या योगी भाऊला पाहुणा मंडळी कॉम्पिटिशन. चला पहिली कॉम्पिटिशन तर पाहुणा मंडळी सोड. चलो चल. Come on man, come on. चल. Easy man, come on. चल. Yes. Come on, Yogi bhai, come on. 1. Chal. 2. Yes man, come on. 3. Audience, come on. Chal, Yogi bhai, come on. Yes, easy. Come on. Right. Go. Chal. Yes. Come on. Chal. Yes. 1:58. Come on. योगी भाऊंचा रेकॉर्ड 1:58चा रेकॉर्ड आहे भाऊंचा. बघूया रेकॉर्ड तोडतं का काय कोणी. आता आपलं हे चॅलेंज आहे परागावला, त्याच्यावरती अजून एक चॅलेंज दिलं आहे मी. सगळ्यांनी 1.5 मिनिटं 1:50 असे घेतलेत. परागला चॅलेंज दिलं आहे
की 1 मिनिटात करायचं बघूयात. व्हेरी गुड. व्हेरी गुड. चलो 1 2 3 4 व्हेरी गुड. व्हेरी गुड. रन रन. एक 40. 130 काय रे इकडे 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 किती वाजता? 1:40. अरे बाबा. अरे सारखा विचारते किती झाले किती झाले. सारखा विचारते किती झाले की. तर मंडळी सत्य शेवटी आजचा हा जो एकदम म्हणजे काय म्हणतात इव्हेंट पूर्वक करूनच टाकले आमच्या वस्तू सरांनी. त्यांनी इंडिपेंडन्स डे निमित्त चॅलेंज पण ठेवलं होतं ते आपले योगी भाऊ आणि मी कम्प्लीट केलंय ते तुम्ही बघितलं असेल. फार मजा आली ती गोष्ट करायला. खूप छान वाटलं. ते तुम्हाला दिसत असेल बोलण्यावर आजचा स्वातंत्र्य दिवस आम्ही पूर्ण स्वातंत्र्याने एन्जॉय करतोय. आम्ही एक एक ऍक्टिव्हिटी चालू होतो त्यापैकी आज पराने अचानक फोन केला बाबा आपलं जिमला जायचं. म्हटलं बाबा असं कसं काय अचानक जिमला जायचं आणि आपलीच जिम आहे एकदम. मग मी आलो जेव्हा मी वासू सरांना भेटलो त्यानंतर समजलं की बाबा खरंच आपली जिम आहे. जेव्हा मी करायला लागलो आणि ते करता करता मी असं वाटत पण नाही की मी कधी पहिल्यांदा इथं आलोय. असं वाटतं की रेग्युलरच माणूस आहे. त्यानंतर त्यांनी मला एक चॅलेंजही दिलं. पहिल्यांदा आपण सहभागी केला आणि रावडी मंडळी सुरुवात करून टाकली. खूप चांगली ती सुरुवात आहे. वासू सर आपले पहिल्यापासून रावडी मंडळीचे काय म्हणतात सपोर्टर म्हणून फॅन वगैरे नाही म्हणताय ना. कारण आपले वासू सर पहिल्यापासून आपल्याला प्रत्येक नाही प्रेक्षकांना माझी उलट विनंती आहे की हे जे मुलं आहेत हे यांची पूर्ण टीम एक नवीन नवीन कंटेंट घेऊन येत असते. एक स्पेसिफिक ब्लॉगर काय पूर्ण तुम्हाला असं नाही की एक स्पेसिफिक तेवढाच कंटेंट आणते. हे खूप वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन स्वतः एक रिसर्च करून तो कंटेंट बनवतात आणि खूप मला चांगलं वाटलं की त्यांची टीम आज आशा फिटनेसला त्यांनी व्हिजिट केलं आणि वर्कआउट केलं आणि मेन म्हणजे त्यांनी आपल्या चॅलेंज मध्ये पण भाग घेतला आणि पूर्ण सर्किट कम्प्लीट केलंय. आणि यातून त्यांनी एक संदेश दिलाय रावडी मंडळीकडून की इंडिपेंडन्स डेच्या दिवशी आपलं नेशन फिट तर आपण फिट. थँक्यू. एक नंबर. येस येस. योगी भाऊला अजिबात वाटलं नाही का ते पहिल्यांदा आले. त्याचं कारण हे आहे की आमच्या वासू सरांना एजे भाऊ आरजे भाऊ योगी भाऊ हे सगळं माहिती म्हणजे ते घरचे माणसं आहे त्यांच्यासाठी. आणि मी ना खूप ऐकलं होतं आशा फिटनेस बद्दल आणि वासू सरांबद्दल. मी या तिघा मित्रांकडनं काय माहिती असायचो. मी मुंबईला असायचो बाहेर असून मी बऱ्याच ठिकाणी जिम केली. मी म्हटलं अरे एकदा तरी जायला पाहिजे म्हणजे जेव्हा त्यांचं काम चालू होतं तेव्हा मला ऐकायला यायचं अरे वासू सरांचं असं वगैरे. मग आज मला भेटल्यावर कळलं अरे तो माणूस किती भारी आहे त्याची जिम पण किती छान आहे. खूप भारी वाटलं मला. तर मग मंडळी असंच कंटेंट बघण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल रावडी मंडळीला सबस्क्राईब करावं लागेल. आणि तोपर्यंत राम राम श्याम श्याम बाय बाय टेक केअर. भेटूया पुन्हा आशा फिटनेसला एकदा विजिट द्या नाशिक रोडला. एक नक्कीच आशा फिटनेसला या. वासू सर आपले एकदम जवळचे म्हणण्यापेक्षा त्यांचा ग्रोथ आणि आम्ही एक साथ सुरू केलं म्हणजे नाही का. वासू सरांना एकदम नवीन ज्यावेळेला नाही का जिम मध्ये आले पहिल्यांदाच तेव्हापासून बघतोय आणि आज त्यांची स्वतःची जिम या खूप मोठा प्रवास आहे. आणि तो आम्ही आला का की असं वाटलं खूप सोफिस्टिकेटेड जिम आहे एकदम भारी. आणि ओव्हरऑल आहे ना म्हणजे तो वाईब्स आहेत ना ते क्रिएट करतात. असं नाही की कोणतरी बाजूला चाललंय एखादा ट्रेनर त्याच्यात आहे. त्यांनी स्वतः इनिशिएटली एक चॅलेंज तयार केलं त्याच्यामध्ये बाकीच्यांना मोटिवेट करतो की ते असं लोकांना एनकरेज करतो की तुम्ही या आणि करा. मग कसं तेव्हा ती स्पिरिट बनते आणि याच्यापेक्षा मार्क मिळाली. मी 1:58 मध्ये कम्प्लीट केला. परागला चॅलेंज केला त्याने करता करता 1:40 मध्ये गेला. पण तीच ग्रोथ आहे. परत मी आता करायला तुम्ही त्यापेक्षा कमी करेल तेच एक सपोर्ट करून आपण ग्रो करत चालतो.